कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स, टेक्निक हे की पॉइंट्स आहेत बॅटिंगचे. जेव्हा बॉल रिलीज करायला आला तर आपला हा असा ट्रिगर होणार. फर्स्ट इनिशियल मुवमेंट म्हटलं जातं. त्याच्या शोल्डर, एल्बो यांना पाहत आहे आणि तो बॉल जवळ आल्यानंतर तो मग फिनिशिंग करणार. घे बॅट शोल्डर. हाय, क्रिकेटमधला बॅटिंग हा जो सेक्शन आहे ह्याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. बॅटिंगमध्ये एक 3 की पॉईंट्स आहेत. ते महत्त्वाचे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स, टेक्निक. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स, टेक्निक हे ज्या प्लेअरकडे असेल तो चांगला बॅट्समन होऊ शकतो. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय की तुम्ही प्रत्येक बॉल हा फोकस करून पाहायचा आहे. बॅलन्स काय, जो केलेला बॉल फोकस तो एका स्टेबल बेसनं त्या बॉलला खेळायचा आहे. आणि टेक्निकमध्ये बाकीचे घटक आहेत जसे ग्रीप, स्टान्स, बॅकलिफ, हाफ फॉलो थ्रो, फिनिशिंग. काही मुलांचे टेक्निक्समध्ये ग्रीक काही चुकीचे असतात. त्याच्यावर तुम्ही काम केला तर ते तुमचे हे 3 घटकाचं महत्त्व होते. तर मी पुन्हा सांगतो की कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स, टेक्निक हे की पॉईंट्स आहेत बॅटिंगचे. हे जे की पॉईंट्स ज्या प्लेअरकडे असतील तो चांगला बॅट्समन होऊ शकतो. जे आता मी माहिती सांगितले ते आपण प्रॅक्टिकलमध्ये पाहू. चला तर आपण बॅटिंगमधलं मी जे मगाशी सांगितलेले की पॉईंट्समधला टेक्निकबद्दल पाहू. टेक्निकमध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तो ग्रीप. ह्या पद्धतीने आपण ग्रीप उचलायची आणि ही आपली प्रॉपर ग्रीप झाली. जेव्हा आपण बॅटिंग करणार आहे तेव्हा स्टान्स पाहिजे. स्टान्स आपला हा शोल्डर विथ असला पाहिजे. जो प्रॉपर आपल्याला बॅलन्स देईल. जेव्हा बॉलर आपला फोकस बॉलरकडे असावा. बॉलरने जेव्हा बॉल रिलीज करायला आला तर आपला हा असा ट्रिगर होणार. फर्स्ट इनिशियल मुवमेंट म्हटलं जातं. आणि बॉल पडल्यानंतर एक प्रॉपर बॅलन्स करून आपला पाय, शोल्डर आणि एल्बो त्या लाईनमध्ये असला पाहिजे. आणि ह्या पद्धतीने बॉल आल्यानंतर तुम्ही खेळायचं आहे. आता आपण बॅटिंगचे की पॉईंट्स बघितले. आता त्या बॅटिंगमध्ये दुसरे पार्ट जे आहेत ते म्हणजे फ्रंट फूट, बॅक फूट आणि स्टेप आउट. आता आपण फ्रंट फूटमधला कव्हर ड्राईव्ह हा शॉट पाहू. हा त्याचा स्टान्स झाला. बॅट्समनची फर्स्ट बॅकलिफ्ट झाली. आता बॉल पडल्यानंतर जो बॉलच्या लाईनमध्ये हा जाणार आहे. आता तू जेव्हा बॉलवर जाणार तर तुझं पाय जरा असं इकडे पाहिजे. हां, हे बॉलवर जाताना तुझं शोल्डर, एल्बो हे लाईनमध्ये असलं पाहिजे. आणि फिनिशिंग कर. फिनिशिंग करताना बॅट बरोबर शोल्डरवर न्यायची. चला तर आपण बॅटिंगमधला दुसरा पार्ट पाहू, बॅकफूट. आणि त्यामधला एक बॅकफूट कव्हर ड्राईव्ह शॉट. तो कशा पद्धतीने मारला जाईल त्याचा आता मी डेमो करून दाखवतो. फोकस केलास. बॅकफूटला मागचा पाय बॅक पाय मागं न्यायचा आहे. प्रॉपर बॅलन्स पाहिजे, स्टेबल. आणि बॉल आल्यानंतर फिनिशिंग करायचं. बॅटिंगमधला तिसरा पार्ट म्हणजे तो आहे स्टेप आउट. आणि स्टेप आउटला आपल्याला काय काय गोष्टी करायला लागतात ते आपण पाहू. ये एक स्टेप पुढे घेऊ, नंतर जा दुसरा. आता आहे ना बरोबर बॉलच्या लाईनमध्ये आलेला आहे. आणि त्या बॉलला त्याच्या शोल्डर, एल्बो यांना पाहत आहे. आणि तो बॉल जवळ आल्यानंतर तो मग फिनिशिंग करणार. घे बॅट शोल्डर. अशा पद्धतीनं हा स्टेप आउट शॉट पूर्ण करायचा आहे. आता आपण शॉर्ट बॉल जो आउटसाईड द स्टंप पडला त्याला आपण स्क्वेअर कट हा शॉट म्हणतात मारताना. काही प्लेयर फ्रंट फूटला पण मारतात जे हायटेड आहेत ते. पण शक्यतो हा बॅकफूटला जाऊन आत घेऊन हा शॉट मारायचा असतो. आणि तो शॉट कसा मारायचा ते आपण पाहूया. चलो बा सांगितलं. आउटसाईड द स्टंप शॉर्ट बॉल पडला बॉलच्या लाईनमध्ये. आणि हा शॉट मारताना तुम्हाला हा बॉडी बॅलन्स असला पाहिजे आणि तुम्ही खाली राहायला पाहिजे. आणि तो बॉल इम्पॅक्ट होऊस तर ह्याच पोझिशनमध्ये एल्बो आणि शोल्डर त्या लाईनमध्ये आला पाहिजे. आणि अशा पद्धतीने फिनिशिंग करायचं. हा शॉट काही हायटेड जे प्लेयर असतात ते फ्रंट फूटमध्ये पण मारतात. त्याला आपण स्क्वेअर कट नाही पण स्क्वेअर ड्राईव्ह म्हणतो. फ्रंट फूट हाफकॉकमध्ये हे लोक हायटेड प्लेयर्स मारतात. तो अशा पद्धतीने मारला जातो.